राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना लागू केलेली आहे। मात्र या योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअरचा एक मोठा मुद्दा पुढे आलेला आहे। आपल्यासोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाड्याचे नेते आहेत। शेतकऱ्याचं लेकरू उच्च शिक्षणाला मुकणार आहे असा तुम्ही आरोप केलेला आहे आणि आता प्रशासनाला निवेदन देखील दिलेलं आहे। या कर्जमाफीमुळे शेतकऱ्याच्या लेकराला शिक्षणापासून कसं वंचित राहावं लागणार आहे? नाही, मुळातच महाराष्ट्रातल्या 56 लाख शेतकऱ्यांच्या आयुष्यावर या ठिकाणी गदा फिरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। एकीकडे सांगायचं आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं कर्जमाफी देतो, महाराष्ट्रातल्या 56 लाख शेतकऱ्यांना जवळपास 36,000 कोटींची कर्जमाफी देतो असं बँड वाजवायचा, वाजागाजा करायचा। परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सरळ सरळ महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यानं आणि बँकेनं आमच्या माघारी परस्पर सेटलमेंट केली, आमच्या माघारी केली, आमच्या शेतकऱ्यांच्या माघारी सरकारनं आणि बँकेनं सेटलमेंट केली आणि बँक फक्त 35 ते 55% मुख्यमंत्री फक्त बँकेना 35 ते 55% रक्कम देणार। उर्वरित रक्कमचं काय आणि त्या रकमामुळं आम्हाला आमच्या मुलांना कुठे शिक्षणाला जाता येणार नाही का, तर आमच्या मुलांना शैक्षणिक कर्ज त्या ठिकाणी मिळणार नाही। आम्हाला जर उद्या भविष्यात शेतकऱ्यांना जर एखादं घर बांधायचं असलं आणि त्या घरावर जर कर्ज घ्यायचं असलं तर नॅशनलाइज बँका आम्हाला कर्ज देणार नाहीत। एखादं वाहन जर आम्हाला घ्यायचं असलं, ट्रॅक्टर घ्यायचा असला, जेसीबी घ्यायचा असला आणि नशिबानं जर एखादा आम्हाला 4 चाकी जर घ्यायची असली तर आम्हाला त्या बँकेचं त्या वाहनावर आम्हाला कर्ज मिळणार नाही। याची जबाबदारी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे। याला जबाबदार कोण, याच्यावर आम्हाला सुस्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात आम्ही 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली, महाराष्ट्रातल्या 56 लाख शेतकऱ्यांना दिली, परंतु 56 लाख शेतकऱ्यांना बँकेत सिबिलच्या नावाखाली आम्हाला त्रास देणार नाहीत याचं हमी पत्र महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं पाहिजे। आता आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत पण ते स्वतः शेतकरी आहेत। तुमच्यावर पीक कर्ज किती रुपये? नाही, माझ्या आईच्या नावाने आम्ही 2,46,900 रुपये एवढं पीक कर्ज काढलं होतं। मात्र प्रत्यक्षात ज्यावेळेस आम्ही बँकेमध्ये चेक केलं तर त्यावेळेस ते 4,06,000 रुपये एवढं झालं आणि राज्य सरकारने जी यादी प्रसारित केली या यादीमध्ये ते कर्ज फक्त 1,73,000 रुपये राज्य सरकार आम्हाला बँकेला देणार असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं। मात्र प्रत्यक्षात जर 1,73,000 रुपये राज्य सरकार देणार असेल तर उर्वरित रकमेचं काय हा प्रश्न कालपर्यंत आमच्या मनामध्ये होता, पण आज नवीनच प्रश्न 73 म्हणजे 27,000 रुपये जे बाकी आहेत त्या 27,000 कसं करते ते? नाही, निश्चितच आता उर्वरित 27,000 रुपये बँकांनी सांगितलं आम्ही परस्पर याच्यामध्ये सेटलमेंट करणार आहेत, म्हणजे हे कर्ज राईट ऑफ होणार आहे। आता मी परत एकदा याच्यामध्ये स्पष्ट करतोय की जे 27,000 आहेत ते 27,000 बँक या शेतकऱ्यासोबत ओटीएस करणार, म्हणजे वन टाइम सेटलमेंट करणार। हा, 27,000 ते आणि उर्वरित जे व्याज झालेलं आहे 4 लाख, म्हणजे उर्वरित व्याज झाले 2,06,000, म्हणजे 27 आहे आणि उर्वरित 2,06,000 म्हणजे एकूण 4,06,000चं त्या ठिकाणी 1,73च्या नंतर उर्वरित रकमेची बँक परस्पर ओटीएस करणार। आता हे ओटीएस झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझ्या आईच्या म्हणजे आमच्या सिबिल वरून त्या ठिकाणी वरवंटा फिरवला जाणार आणि येणाऱ्या काळामध्ये कुठलीही बँक आम्हाला कर्ज देणार नाही। आणि दुसरा विषय असा आहे की बँका राज्य सरकारचं ऐकत नाहीत आणि राज्य सरकारचं न ऐकल्यामुळे त्या ठिकाणी सेंट्रलाइज बँका राज्य सरकारचं काहीच ऐकत नाहीत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला कर्ज मिळणार का नाही मिळणार हा प्रश्न आहे। पीक कर्जाने आमचं काही होणार नाही, येणाऱ्या काळामध्ये इतर सुद्धा कर्ज आम्हाला मिळाले पाहिजेत आणि त्या ठिकाणी हिंगोलीचं प्रशासन याच्यावर स्पष्टता द्यायला तयार नाहीत। त्यामुळे राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी याची हमी घेतली पाहिजेत, बँकांना पत्र काढलं पाहिजेत की यांचा आम्ही डेट वेवर करणार नाही आणि राईट ऑफ कर्ज करणार नाही। द्यायची असेल तर सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी द्या असं राईट ऑफ करून कर्जमाफी होऊन हात झटकण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करू नये। तर महाराष्ट्रातले जे 56 लाख शेतकरी आहेत त्या 56 लाख शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअर वरती अक्षरशः पाणी फिरणार आहे। त्यांचा सिबिल स्कोअर हा 741च्या आतमध्ये येणार आहे, कारण त्या ठिकाणी त्यांची जी कर्जमाफी आहे ती फोरक्लोज होणारी नाहीये, ती होणार आहे ओटीएस अर्थात वन टाइम सेटलमेंट। आता प्रश्न असा पडतो भाऊ, मग शेतकऱ्याच्या लेकरानं उच्च शिक्षण घेण्यासाठी जावं का नाही? हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावर सुस्पष्टता द्यावी, याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे। याच्यावर त्यांनी काहीतरी स्पष्टीकरण दिलं पाहिजे। जसं ते छाती पडवून सांगतात की आम्ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कर्जमाफी आम्ही देत आहोत, पण कर्जमाफी देण्याच्या आडून तुम्ही आमच्या सिबिलवर त्या ठिकाणी घाला घातला ना,
याची बी तुम्ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. उद्या आमच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी कुठल्या प्रकारचा अडथळा येणार नाही. उद्या आम्ही एखादं घरावर कर्ज घेतो त्याच्यावर आम्हाला कुठल्या प्रकारचा अडथळा येणार नाही. उद्या आम्ही आमच्या शेतीच्या मशागतीसाठी आमचं अवजार घेणार आहोत, ट्रॅक्टर घेणार आहोत, याच्यासाठी कुठल्या प्रकारची गदा येणार नाही. याची पूर्ण आम्ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि त्याबद्दल आम्हाला सुस्पष्टता दिली पाहिजे. हे प्रशासनाला आता निवेदन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट क्रांतिकारी शेतकरी संघटनेने लिहिलेलं आहे, शेतकऱ्याची कर्जमाफी करताना वन टाइम सेटलमेंट नको, थेट फोरक्लोज करा. आणि त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या पाल्यांचं जे उच्च शिक्षण आहे त्यासाठी मिळणारं लोन असेल, गृह कर्ज असेल, यावरती शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि त्यामुळं पुन्हा एकदा या अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये पुनर्विचार करावा अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केलेली आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली.